आज गौरांग पहिल्यांदा ह्याच्या सरच्यासोबत झोपलाय. मस्त चालतोय, छान चालतोय. सरजाला कसं नवीन बैल इथले फास्ट चालला लागलं सरजा. नमस्कार मित्रांनो, आता ओम खेळतोय हिला नंदिनीला, काहीचं नाव श्रीजीला, राणीवर बसून. आता देवशिनी आजारी तर त्याच्यामुळं राणीला थोडं बाजूला बांधलेलं. राणीला सवय, राणी काहीच करत नाही. चिमण्या राणी ह्यांना जर म्हणजे ह्यांच्यावर जर लहान मुलाला बसवलं ना काय करत नाही. चिमण्या तर मी स्वतः बसलो तरी पण काही करत नाही. बघा राणी कशी निवांत बसली. राणी ना असं शिंग पण हलवत नाही, काहीच नाही. तिला मस्त वाटतं त्याच्या अंगावर खेळायला लागल्यावर. आणि चिमण्या पण मी स्वतः जरी बसलो ना पूर्ण वजन देऊन तरी पण चिमण्या हालत डुलत नाही. हा सरजा बाकी दम नाही बरं काय काढत. सरजाच्या अंगावर बसाय गेलं ना सरजा लगेच उठतो आणि उभा असला तरी बाजूला सरकतो. तेव्हा त्या बाबांची गुरं आली चारायला. बाबा म्हणजे त्या अण्णाची गुरं. त्यांच्याकडे 3 गाई आहेत. परत त्या दोन्ही गायीत ना त्यांनी गोरे दिलेत बरं का. ही म्हणजे अलीकडे होती ती कालवड होती, ते पलीकडच्या दोन्ही गायांनी गोरे दिलेत. मस्तपैकी छान छान बैल आहेत त्यांच्याकडले बैल असते 4-5. ही देवशिणी आता हिचा पायाची सूज आहे ना जरा कमी झाली. कशामुळे झालं असेल माहीत नाही. आणखीन लंगती बरं का ती, म्हणजे चापाती सूज आहे आणखीन. आता इथं बघा, इथं दोन्ही खड्डा दिसतो बरं का. म्हणजे इथं असं खोगिरोसारखं घोड्याच्या वरतून हाडांमध्ये खड्डा थोडा. तर इथं तसं दिसत नाही, एकदम सुजलेलं दिसते. कारण की सूज आणखीन आहे पायाला आणि बाहेरून पण सूज आहे बघा. इथं पण असं टेंगुळ आलं आहे पायाला. आणि असं दाबलं ना तर बघा पाय उचलते लगेच. तिला नको वाटते दाबायचं म्हटलं काही. दाबायचं म्हटलं की नको वाटते. आता ह्या पायाला बघा दाबलं तरी उचलत नाही बघा. पण ह्या पायाला असं गेलं ना हात लावला तरी बघा पाय आधार करते ती. पण झाली, रिकवर झाली बऱ्यापैकी बरं का. बरं झालं, जास्त काय झालं नाही. जर पाय मोडला वगैरे असतं ना तर आपल्याला लईच महागात पडलं असतं. परंतु मोडला वगैरे नाही तर त्याच्यामुळं काय अडचण नाही. बिचारी देवशयनी रे, आपल्या घरची काय आहे, वृंदाची मुलगी आहे. मला तर लय टेन्शन आलं होतं. पण बरं झालं, म्हणजे परवा दिवशी तिला झालं होतं बरं का. ते काल मी बाहेर गेलो होतो तर त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला नाही काल मी, तर आज बनवते. आणि ती पिल्ली ना तर ती तर एकदम चांगली रिकवर झाली, आता रवंत करते. सकाळी मी ह्यांना खायला टाकलं होतं. हे बघा इकडं अजून कुट्टी शिल्लक आहे, तर ती कुट्टी थोड्या वेळाने टाकणार आहे मी. परत गुरांना टाकणार आहे. सकाळी टाकलं होतं त्यांनी खाल्लं, मग परत आता टाकायचं खायला. हा एकदा खाऊन गुरं आराम करतायत. ओमने उठिलो तिला, ओमच बसला होता त्याच्या अंगावर. स्त्रीजीकडे गेली, खालून दगड टोचली म्हणून उठली. असं आहे का. मग तू बसले काय होईल, दगड टोचते नाहीत का. इथं खड्डे पडले ना दगडाचे. आता मी बघा राणीचं शेपूट कापतो, कारण की शेपूट लय वाढलं ना आणि पावसाळ्यात चिखल आणि ते नुसतं कोट्यात गेले की हाणतात. तर ओम फोन धर 1 मिनटं. काय करत नाही ती धर, मी असल्यावर काय नाही करत ती. तर इथं कापताना दाखवा. तर हे बघा हे केस आहेत ना, तर सुरुवातीला मी असे गोल गोल वरून कापायचे, थोडे थोडे गोल गोल. म्हणजे कसं कापायचे तर आहेत, तर मग त्याच्यात थोडीशी डिझाईन करायची. कारण जास्त केस वाढले ना तर यांच्या कधी उठता बसताना कधी पायाखाली अडकतात, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अडकतात. कधी कधी कावळा त्याचं घरटं बनवायला घेऊन जातो यांचे केस. तर थोडंसं असं गोल फिरवतो आम्ही. थांबा राणी ग बाय, मग फटके देत असतो. मग थांब जरा, थांब झालं. ओके, इथं एक झालं का. परत आता हिला मी एकच बनवतो, वरती एक बनवलं असतं तरी जमलं असतं. हो राणी झालंय ठंपे. मित्रांनो आत्ता 2 मिनिटातच मी कसा गोंडा बनवलाय त्याला दाखवतो. ह्याला म्हणतात गोंडा बनवणे. असे केस कट केलं म्हणजे छान दिसतात. अशी शेपटी लटकती राहिली ना तर तुम्हाला दाखवतो. थांबणे शांत आहे का जगा थांबू. हे बघा असं ना छान दिसतं. आता फोनमध्ये एवढं काय ओळखू येते की नाही,
पण हे असं बनवलं छान दिसतं. माझं अंगठं आहे ना, तर इथे एकदा कट केल्यानंतर जमतं, पण ते बारकाली केस आहेत नको. तर मी असेच आता जे गुरं मला केस कट करून देते ना, तर त्यांचे असे मी कट करतो. ह्याच्या अगोदर पण मी एकदा गोंडे बनवलेलेच, तर बघा गौरांचं पण बनवलं होता. पण हे केस वाढतात ना, ते 2-3 महिने ते गोंडे म्हणजे अस्तव्यस्त होतात, केस वाढल्यामुळे ओळखूच येत नाहीत. छान झाले. तर असं मी जेवढे मला गोंडे करून देतील ना, तर त्यांचे गोंडे करून घेतो मी. राणीचं तर झालं. हे बघा वृंदाचे असे कट केले का. हां छान वाटतात असे. फक्त वृंदालाच मी 2 म्हणजे 3 गोंडे केलेत. वर गरज नसताना एका जागेवर केला. बाकी चक्रांना 2-2च केलेत. हे बघा ही गंगा आहे ना, हिला फक्त 2च केलेत. नाही राव, हिला पण 3 केलेत की. हिला 3 केलेत, गंगाला 3 केलेत, वृंदाला 3 केलेत, आणि ही देवशेणी ना, हिला 2च केलेत. माझ्या अंगठ्यापाशी एक झालाच असता, पण नकोच, जाऊ द्या. 2च बस आहेत, छान आहेत. आणि हिला जरा हालचाल करते नाही, मग त्याच्यामुळं बघा लगेच शेपूट बघा ना कसं करते. हातात शेपूट ठेवतच नाही, त्याच्यामुळं हिला साध्यामध्येच 2 केले. असे हरण्याचं शेपूट छोटे, हरण्याला केलंच नाही. हरण्याला पोळ्याच्या टायमाला करू. पोळ्याच्या टायमाला पण एकदा मला बैलांचे केस कट करायचे असतात ना, त्यावेळेस करू. मला पोळ्याच्या टायमाला लक्ष करा, आपण हे बैलांचे केस आहेत ना, तर ह्याला मेहंदी लावू. लाल कलरची मेहंदी लावू ह्यांच्या केसांना, म्हणजे जरा छान दिसतात. आता कशावर मला आयडिया आली, हे बघा लालीचे केस असे लालसर झाले होते शेवटला. लालसर केस छान वाटतात ना जरा काळ्यापेक्षा, त्यामुळं आपण लालीचे कसे शेवटला लाल झाले, तर तसे लाल कलर देऊ ह्यांच्या शेपटीला म्हणजे शेपटीच्या केसाला. शुभश्रीचे तर मी आधीच कट केले होते, कारण की दूध काढताना ती मला शेपूटच मारायला लागली. मी शेपूट मारत होती म्हणून मी त्याची 1 महिना झालं कट केलेले. 2 गोंडे केले ते, तर आता ते नॉर्मल होत आलेत कारण केस वाढल्यामुळं. पण नको, आता शुभश्रीचे पोळ्याच्या टायमाला कट करू. बाकी इकडं खिल्लेरीचे आणि ह्याचे कट करतो, पांढऱ्या गाईचे. ए धनश्री, ते बघा तिकडं चिमण्या चरतोय आणि इकडं सारख्या चरतोय. मोकळं सोडलेत कारण की पप्पाने आज आवत आणले ना, इथं आपल्या माथ्यावरच्या शेतात, माथ्यावरच्या म्हणजे जिथं आपला जोडगाव होता ना, तर तिथं त्या शेतात आवत आणलं आहे. मग त्याच्यामुळे आता बैलांना चरायला सोडले, आणि पप्पा तिकडं सावलीत बसलेत बैलांना म्हणजे लक्ष द्यायला, की बैल इकडं तिकडं जाऊ नयेत म्हणून. बैलांना मोकळं आहे कारण की त्यांना मनपसंत खाता यावा, कारण त्यांना आता आवताचं काम आहे ना जर मेंढचं, तर त्याच्यामुळे सर्जाला बांधलंच नाही. आणि मी पण त्याला बांधणार नाही, कारण की पप्पा आहेत ना लक्ष द्यायला, त्याच्यामुळे त्यांना बांधायची गरज पडणार नाही. हे का आंब्याचे शेत रोटर केले ना, तर असं झाले. अगोदर सगळा काँग्रेसच होता, कारण की आंब्याचे झाडं भिजवताना शेत भिजलं होतं ना, तर सगळं तणच गवतच उगून आलं होतं, आणि ते पण हराळण काँग्रेस. आता आंब्याच्या झाडांना तुम्ही आता आराम करा, मग परत पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये तुम्हाला भरपूर तवर येईल, कारण की पाणी पण द्यायचं ना झाडांना. कोण आधी वर निघलं रे बेडू. चला तर मी पण जातो खाली. हे बघा आता गुरांना खाली एवढं कडवळ कापले. आज नेपेर तोडलंच नाही, तर थोडी मका कापली तिथं पलीकड, आणि हे एवढं कडवळ कापले. पलीकडून जी लाईनिंग दिसते ना, तिथलं काय दिसत नाही बरं का. ही अशी लाईनिंग आली, परत हे बघा इकडं आली आहे, परत इकडं काही आहे, भरपूर होतं एवढं. आज गौरांग पहिल्यांदा ह्याच्या सारख्यासोबत झोपलाय. मस्त चालतोय, छान चालतोय. सारख्याला कसं नवीन बैल आहेत, लय फास्ट चालला लागला सारख्या. चालतंय मस्त. मित्रांनो, इथले 2च कवळे टाकायचे राहिलेत. बैलगाडीत तेवढं कडवळ झाले, आणखीन मका भरायची राहिली.
गौरांगला सरजासोबत झोपलं, मस्त चालला बैलगाडीला. गौरांग चांगलाच चालतो रे, आवताला कंटाळ्याने करतो थोडं चाललं की. ते पण कसं आपल्याच्याने कंटिन्यू झोपणत नाही, कारण घरात कोणी लक्षच देत नाही एवढं, मग मला सगळं लक्ष देऊन करावं लागतं. आता हा सरजा पण मीच कामाला चालू केलं होतं, चिमण्या पण मी शिकवलं होतं, चिमण्याला पण काम मीच चालू केलं होतं. कारण नवीन बैल शिकवायला लय पेशन्स लागतो, आणि पेशन्स खरं सांगतो भैयामध्ये पप्पामध्ये अजिबात पेशन्स नाही. ते बैल नवीन बैल ते चालूच करू शकत नाहीत भैया आणि पप्पा, खरंच. मग गौरांगला आज मी होतो, मी चालू केले. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो, चिमण्याला लय आजारी, चिमण्या म्हणजे खरं सिरियस केलं यांनी चिमण्याला. मी आवताकडनं होतो, माझं लक्षच गेलं नाही. चिमण्याला यांनी आता दुखणं आणलं माहिती आहे का, असे हे करतात. तर त्याच्यामुळे मग मी आज डेअरिंग करून सरजा दिवसभर आवताला चालला आहे, तर त्याच्यामुळे शांत आहे. आणि तरी पण बघा किती टाईट बांधलं मी सरजाला. सरजा जरा पळापळ करतो, म्हणजे नवीन बैलाची गंमत करतो, तर त्याच्यामुळे थोडंसं. आणि आत्ता कुठे शांत बसलं एवढं आकडून बांधल्यानंतर सरजा. आणि चिमणी आजारी, तर त्याच्यामुळं मी गौरांगला झोपलो होतं आज. चला तर राहिलेले 2 कवळे भरून घेतो मित्रांनो. आता मी तिथलं कडवळ आणल्यानंतर परत हे बघा इथं ही मका भरली, तर 60च्या वर एवढी मका भरली. आता परत आई एक घासाचं गटुडं घ्यायला लागली, तर ते गटुडं पण बैलगाडी ठेवायचं. गौरांग मस्त चालला इथपर्यंत, तर आता बघूया चालणच चांगला तो, कारण त्याने ऊसाचं वजन वाढलेलं आहे. तर हे तर वजन मग ऊसा इतकंच आहे, काय अडचण नाही, ऊसापेक्षा कमी पण असू शकते, त्यामुळं मस्त चालेल गौरांग. आता मी ज्यावेळेस शेतीची मशागत करणार ना, तर त्यावेळेस गौरांगला आणि सरजालाच घेऊन करणार. चिमण्याला माझ्यातर्फे टोटली सुट्टी मित्रांनो. तुम्हाला त्याचे हाल पण दाखवतो घरी गेलो. यार इतकं रुडली प्राण्यासोबत नाही वागा पाहिजे, मी लय गरम झालो आहे. आता मी पूर्ण बैलगाडी खाली केली, बैलगाडी रिकामी, सगळा चारा इथं खाली करून घेतला, भरपूर चारा आहे, उद्या दिवसभराचा चारा आहे. चला आता मी जाणार आहे गवत आणायला. थोडं तिकडं कोहळा खुरपाला होतं ना, तर थोडं गवत शिल्लक आहे. आता ह्यांना इकडे घेऊन आले गवत न्यायला. हे बघा हे पलीकडचे पाटात हिरवं गवत आहे ना, तर ते खुरपिलेलं हे मी बैलगाडीत गवत घेतलं आहे. थोडं आणखीन 2 गटुडे घ्यायचे राहिलेत, तर त्यासाठी आणलं होतं गौरांगला. गौरांग थांबतं पण गवत घेईपर्यंत. चल ऐक, तर हे बघा बैलगाडीत एवढं गवत भरले, एवढंच गवत होतं. कोहळा खुरपिलेलं एवढं गवत निघले आज, आणि अर्धा कोहळा खुरपून झाला आहे, व थोडंसं 40-45% राहिलं आहे. मी असतो ना आवतावर, तर मी गौरांगला आतापर्यंत ट्रेन पण केलं असतं, पण मला गुरांमुळं वेळ भेटत नाही. मग तुम्ही म्हणताल की तू आवतावर का जात नाही, तर मित्रांनो मी दिवसभर गुरं सांभाळतो ना, मग त्याच्यामुळं मी आवतावर जात नाही. आणि मी जर आवतावर गेलो ना, म्हणजे मशागतीच्या कामाला, तर घरातला 1.5 माणूस लागतो गुरं सांभाळायला, आणि मी असेल तर मी एकटा हँडल करतो. खोटं बोलत नाही, खरंच. मी जर नसेल ना, तर खरंच घरातले 2 माणसं गुरांमध्येच गुंतून राहतात, आणि मी असेल ना तर एकटा फक्त मेथी घास वहिनी कापतात, नाही तर बाकी सगळं मीच करतो. आणि सकाळचं धाराशिन भैया करतो, ते मी करू शकतो बरं का, म्हणजे ते जर त्यांनी नाही केलं तर मी एकटा पण करू शकतो. तर परवा दिवशी भैया कुठंतरी कामात होता, तर संध्याकाळचं शेण मीच काढलं होतं, तर मी एकटा सगळ्या गुरं हँडल करू शकतो. पण मी नसेल तर 2 माणसं घरातले गुंतून जातात गुरामध्ये, तर त्याच्यामुळं मी गुरांचं काम बघतोय, आणि मशागतीचं काम पप्पांनी ते बघतोय. नाहीतर मग मी चिमण्याचे एवढे हाल होऊनच दिले नसते, डायरेक्ट गौरांगला ट्रेन करून दिलं असतं, म्हणजे दुपारपर्यंत गौरांग आणि दुपारच्या नंतर चिमण्या, असे सरजासोबत 2 बैल हाणले असते. कारण सरजा आत्ता शांत आहे कशामुळे माहिती का, तो दिवसभर लोड सरजावरती होता, आवताचा लोड आहे ना, तर चिमण्यावरती नव्हता. चिमण्या फक्त सोबत चालतो सरजाच्या, नाही तर जास्त लोड सरजावरती असतो, तर त्याच्यामुळं सरजा परेशान झाला म्हणून शांत थांबलाय. नाही तर सरजा एवढा नवीन बैलाला शांत राहतच नाही, लई मस्ती करतो. चला आता दिवस माळून गेला, अंधार पडेल, आता मी घरी जातो. आणखीन अंधार नाही बरं का पडला, तिकडं बघितलं ना तर जास्त अंधार वाटतो, आणि इकडं बघितलं तर म्हणजे उजेड वाटतो, अंधार नाही पडला असं वाटतं. तर मित्रांनो काय झालं ना, जरा कामावर का थोडासा अंधार झाला, तर चिमण्याला आता मी घास खायला टाकला आहे, सगळ्या गुरांना घास खायला टाकला आहे, शुभश्रीचं दूध वगैरे काढून झाले. तुम्हाला आता खांदा दाखवतो, त्याला उपचार केला आहे थोडासा. वरून खांदा कुठल्या साईजने येतो आहे, मध्ये कुठल्या साईज झाला आहे, आणि परत पुढं कुठल्या साईजने येतो आहे, इतका खांदा सुजला ना. इतके रूढली बैल वापरलेत ना घरच्यांनी, खरंच यार. म्हणजे कसं आहे ना, थोडी संवेदनशीलताच पाहिजे माणसाच्या अंगात. आता काय सांगू मी तुम्हाला, लयच परेशान केली यांनी चिमण्याच्याच. मी माहिती आहे का, दिवसभर मी आवताकडं नव्हतं बरं का, खरं तुम्हाला सांगतो. तर मला चारा आणण्यासाठी बैल पाहिजे होते, तर त्यावेळेस मी एवढा खांदा बघितला. मग एवढा खांदा बघितल्यावर मी लगेच गौरांगला आणलं, आणि गौरांग नसताना मी शप्पथ सांगतो तेवढा चारा मी ओझं होऊन आणला असता घरी, पण बैलाला कामाला झुपलं नसतं. इतका खांदा बेकार करून ठेवला आहे.
कामाचं काहीच विषय नाही बरं का. कामं बैल जेवढं करायचं तेवढंच केलं. फक्त बैलांची हँडलिंग बरोबर झाली नाही. त्यांना पाहिजे तेव्हा विसावा नाही भेटला आणि हँडलिंग बरोबर झालं नाही. जसं की आपण आपली वस्तू समजा मोटरसायकल गाडी एखादी आपण जर दुसऱ्याच्या हातात दिली ना की आणि एक 4-5 दिवस दुसरीने वापरली आणि परत आपल्या हातात आली ना तर मोटरसायकलमध्ये आपल्याला बदल वाटतो. कुठल्या पण वस्तूत वापरण्यात आपल्याला बदल वाटतो. आपल्याला वाटतो यार वापरणाऱ्याने लयच रफटफ वापरली आपली वस्तू. असं होतं ना कधी कधी. आपण मोटरसायकल किंवा गाडी किंवा एखादी वस्तू दुसऱ्याला दिली आणि 4-5 दिवसानंतर तीच वस्तू परत आपल्या हातात आली तर आपल्याला एक वेगळीच अनुभव होतो वस्तू वापरताना. कारण की समोरचा विचारच करत नाही, कारण की वस्तू त्याची नसते तर तो कशी पण रफटफ वापरतो. तर तशी गोष्ट झाली बैलांच्या बाबतीत पण. सर्जाच्या बाबतीत पण हेच झाले. पण सर्जा मोठा आहे तर त्याला एवढा काही फरक पडत नाही. बैलांना व्यवस्थित त्यांच्या अंगावर थाप टाकावं लागते, त्यांना विसाव द्यावं लागतं. थोडंसं कुठं दुखतंय का आजारी का प्रॉब्लेम बघावं लागतं. थोडा खांदा सुजला की लगेच बैलांकडे लक्ष द्यावं लागतं की यार थोडाच आहे तोपर्यंत आराम द्यावा. आता एकदा नाही का मी एकदा आऊत हाणत होतो तर बैलाचा थोडा खांदा सुजला होता. मी चालू आऊत लगेच सोडलो होतो. बैलाला 2 दिवस आराम दिला. बैलाचा खांदा क्लिअर झाला तर परत मग मी लगेच आऊत चालू केलं. मी रब्बीच्या सीझनला कंटिन्यू 15 दिवस बैल हाणले विदाऊट आराम. पण तरीसुद्धा तुम्ही तर बैल बघतच होतात, कधीच एवढा खांदा सुजला नव्हता बैलाचा. हा फोकस थोडासा साईडला केला ना तर तुम्हाला दिसेल. हे बघा त्याच्यावर त्या औषध लावलं ना पप्पांनी तर त्याच्यामुळे थोडंसं लालसर झालं आहे. जखम वगैरे काहीच झाली नाही, खांदा सुजला आहे. पण इतका म्हणजे कधी ओमने आऊत हाणायचं, पप्पाने हाणायचं, कधी भैयाने बी हाणलं वाटतंय. ह्या तिघांनी आऊत हाणलं पण बरोबर बैलांची हँडलिंग केली नाही. बैलांना लहानपणापासून माझी सवय तर त्याच्यामुळे बैल मी कसं दोन्ही बैलांना सेम बॅलन्स देतो आणि बैल चालवतो. आणि ह्यांच्याकडून कसं होतं बैल मी कितीदा व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे की सर्जा भीतो दुसरं कोणी अवतार आलं तर. मग सर्जा थोडा फास्ट चालतो आणि बैलांचा लोड कधी मागं पुढं होतो. दोन्ही बैलांनी सोबत ओढलं ना तर दोघांवर सेम बॅलन्स राहतो, म्हणजे झटके वगैरे बसत नाहीत खांद्याला. आणि जर समजा सर्जा घाबरला सुरुवातीला त्यांनी झू पुढं केलं मग मागून ह्याला जास्त रेटा द्यावा लागतो चिमण्याला तर मग जास्त कधी ताण येतो खांद्यावर. असं गोष्टी होतात. किंवा वळव पाडताना कधी खांदा पिळतो बैल पिळतो अशा पण गोष्टी होतात. तर फक्त ह्याच मेहनतीला असं होतं की आपले चराय जाणारे गुरं घरी होते. मग एवढ्या मोठ्या गुरांचं घरच्या बाकीच्यांना कोणाला जमत नाही तर त्याच्यामुळे मी गुरांकडे होतो आणि शेतातल्या मेहनतीला दुसरे लोक होते, म्हणजे घरातले दुसरे जण होते. तर मग त्यांनी बघा चिमण्याला असा प्रॉब्लेम झाला आहे तर उद्यापासून आता मी जातो मशागत करायला आणि गावरांगला धरतो मी. कारण मला पेशन्स आहे, मी गावरांगला चालूच करतो. ह्याच्या अगोदर पण मी गावरांगला आवताला झोपले. पण बाकीच्यांना कसं होतं घरच्यांना टाईमपास नको वाटतं की एकदा बैल आली की चालवतो. तर एवढा प्रॉब्लेम झाला आहे. होईल लवकरच चिमण्या रिकवर. तर त्याच्यामुळे चिमण्याला थोडंसं साईडला बांधलं आहे, म्हणजे शुभश्रीची जी जागा होती ना तर तिथं आता चिमण्याला बांधलं आहे. मेथी घास वगैरे खातो आहे. खायला प्यायला त्याला काहीच अडचण नाही, ताप वगैरे पण नाही, फक्त खांदा सुजला आहे. हां तुम्ही म्हणाल तर तो आजारी कसलाच नाही. मी आता थोडी वाळू गरम करून एका फडक्यात वाळू आणणार आणि त्याला थोडा शेक देणार. तिथं सुजलं आहे बाकी आहे. पण घरचे काय होतं ना खरं सांगतो बैल लई लाडायचे आहेत. बैलांना ना म्हणजे काय असं कसं एक हातीही चाललेले बैल आहेत, म्हणजे सुरुवातीपासून माझ्या हाताखाली चाललेले आहेत ना आणि लहानपणापासून हेच घर आहे त्यांना. तर त्याच्यामुळे त्यांना माझी सवय लागली. मी ह्याच्यापेक्षा जास्त मेहनत केली असते ना तरी पण बैलाचा खांदा सुजला नसता कसलाच. कारण की मी काम पण तेवढं करून घेतो, मारतो पण तेवढं, पण लाड पण तेवढे करत असतो. तसं असते. आणि घरच्यांना कसं असते त्यांचा लाड करायला वेळच भेटत नाही. घरच्यांना नुसतं काम करायचं असतं, मग त्यांना वेळ द्यायचं नाही हे तसं असतं. मग बैल पण नुसतं काम म्हणलं ना ती अटॅचमेंट होत नाही. आऊत हाणणारासोबत बैलांची अटॅचमेंट झाली पाहिजे. मग त्यावेळेस आऊत हाणणाराला कळतं की यार बैल थोडासा कमी चालतं आहे, बैलाला थोडा प्रॉब्लेम आहे. असं होतं. शक्यतो माझ्यापाशी मी इतक्या दिवस आणलं पण तुम्ही व्हिडिओत नेहमी बैल बघितलेत, असा बैलाला कधीच प्रॉब्लेम आला नाही आणि मी असल्यावर कधीच येणार पण नाही प्रॉब्लेम. माझ्यापाशी जेवढे पण बैल आले तेवढे सगळे चालले, एक पण बशा बैल आला नाही. म्हणजे हे तर आपल्या घरचेच बैल आहेत पण एक पण बैल बसत नाही असं होतं. कारण त्याला अटॅचमेंट करून घ्यावं लागते बैलांसोबत. तर ते बाकीचे म्हणजे ज्याची त्याची हँडलिंग असते, तसं काही विषय नाही. घरच्यांनी पण व्यवस्थितच हाणले बैल पण त्यांच्या लक्षात आलं नाही समजा. आणि मेन प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो बरं का, मेन प्रॉब्लेम असा आला की ओम आऊत हाणत होता आणि थोडासा पाऊस आला तर बैलाला काय होतं पावसात
थोडे पाऊस आला ना आणि त्याच्यात बैल हाणले की खांदा सुजतो. सर्जा मोठा बैल आहे, सर्जाला काय प्रॉब्लेम होत नाही, पण चिमण्याला प्रॉब्लेम होतो. पावसात बैल हाणला की त्याचा खांदा सुजतो. तर एक महागल एकदा पाऊस आला होता, त्यावेळेस मी बीडला गेलो होतो, नाही का, मी भिजत आलो होतो, थोडा भिजलो होतो. तर त्या दिवशी बैल घरच्यांकडून भिजला आहे थोडंसं, भिजला आणि कामाला हाणला. तर थोडा पावसात कामाला हाणल्यामुळं त्याचा तो प्रॉब्लेम झाला आहे, नाहीतर नसता झाला प्रॉब्लेम. पण मी असतो ना, मी चिमण्याला मला माहिती आहे सगळं की चिमण्याला पावसात हाणलेलं जमत नाही, लगेच मी आऊत सोडून दिला असतं. पण घरच्यांकडून थोडंसं आऊत पण ओझ्याचं नव्हतं, हलकं आऊत होतं, पण थोडंसं एक 10-15 मिनटं कमी पाऊस असल्यामुळं कमी पावसात टिपक्यात हाणलं, थोडेसे थेंब पडत होते पावसाचे, तर त्याच्यातच आऊत हाणलं. मग त्याच्यामुळे एवढा सगळा प्रॉब्लेम झाला आहे चिमण्याला. नाही तर मी पण 15-15 दिवस कंटिन्यू बैल शेतात आणलेत, तसे काय प्रॉब्लेम होत नाहीत. आणि काय होतं, बैल आकाराने लहान आहे. आणि मित्रांनो, मग तुम्ही म्हणाल की लहान आकाराने बैल हाणतो तर तू का वापरतोस हा बैल विकून टाक. मित्रांनो, आपण स्वतः शेतकरी आहेत, जर आपण अशा बैलाला वापरू शकत नाही तर दुसरे शेतकरी नक्कीच ह्या बैलाला वापरत नाहीत. आणि आपण पण बाजारातून बैल आणला असताना तर असा लहान मोठा बैल आणलाच नसता, सेम जोडी आणली असती. आणि जरी लहान मोठी बैल जोडी आली असते आपल्याकडं तरी लहान बैल आपण बदलीला असता, जर हा बैल बाहेरचा असता. पण हा बैल आपल्या घरचाच आहे, तर त्याच्यामुळं आपल्याला विकायचं नाही आहे. हां, त्याचं दुखतं आहे, मी एवढा म्हणजे इतका आपण नाराज नाही, कारण की चांगली गोष्ट आहे. दुखतं आहे, मलासुद्धा कधी कधी बोटाला लागतं वगैरे, हातपाय दुखतात, मलासुद्धा हे प्रॉब्लेम होतात. तर त्याच्यामुळे चिमण्याला प्रॉब्लेम झाला आहे, खांदा सुजला आहे, त्याच्यात वाईट काहीच नाही. काम म्हटल्यावर आजार पण येतच असतं, पण आजारातून आपण ठीक करतो आहेत आणि आपण सांभाळणार आहे त्याला. असं लोकांसारखं नाही की कामाच्या सीझनला बैल घ्यायचे आणि कामाचा सीझन नसला की परत विकायचे. तर तसं नाही, आपण कंटिन्यू सांभाळतो. आणि दुसरा एखादा बैल सांभाळण्यापेक्षा आपला घरचाच बैल सांभाळू, नंतर चिमण्या आयुष्यभर नाराज राहील की म्हणेल मी थोडंसं कमी काम केलं म्हणून मला विकलं. तर त्याच्यामुळे मित्रांनो, आपण बैल विकत नाहीत, कारण की एवढं सगळं झालं की लगेच आपल्याला कमेंट येतात की तू बैल बदल. तर मित्रांनो, घरचा बैल आहे, आपण शेतकरी आहेत, आपण नाही सांभाळू शकत तर दुसरा शेतकरी बैलांना कसं सांभाळू शकतो आता. आणि 4-5 एकर शेतीवाले तर बैलच सांभाळत नाहीत, त्यांना तर काय बैलांशी घेणं देणंच नाही, सगळं ट्रॅक्टरने करतात. आणि जर कधी बैलांचं काम असेल तर ते रोजाने बैल लावतात, म्हणजे भाड्याने बैल लावतात. तर त्याच्यामुळे, आणि जे 10-15 एकरवाले शेतकरी तर ते म्हणतात एवढा छोटा बैल घेऊन आम्ही करायचं काय, सांभाळा परवडत नाही, मग बैलाचं नियोजन काय करायचं, मग हा प्रश्न पडतो. तर त्याच्यामुळं हे मेन कारण आहे. मी आतापर्यंत कधी सांगितलं नाही, पण आता कमेंट येतील म्हणून सांगतो. तर त्याच्यामुळे आपल्याला चिमण्याला सांभाळायचं आहे, नाही तर बैल बदलायला आपण पण बदलू शकतो. कारण की सध्याला बैलांना भरपूर भाव आहेत मित्रांनो, मार्केटमध्ये बैल भेटत नाहीत सध्याला. कारण की लोकांचा स्वभाव काय झाला माहिती आहे का, की काम असेल की बैल खरेदी करायचे आणि काम झालं की बैल विकायचे, मग काम नसलं की बैल जातात कत्तलखान्यात, मग परत काम आलं की बैलांचे भाव गगनाला भेटतात, असं होते. सध्याला चिमण्याला पण आपल्याला चांगली किंमत येईल विकायचं म्हटलं तर, पण आपल्याला विकायचं नाही. पण सध्याला मार्केटमध्ये बैलांचे भाव लय वाढलेत, कारण सध्याला शेतातली मशागत करायची असते आणि बैलांनी जी मशागत चांगली होती ना, तर तशी ट्रॅक्टरने मशागत चांगली होत नाही. तर हे पण एक कारण आहे. आणि मग आपल्याकडं गौरांग तर आहेच ना एक स्टेपनी म्हणून, मग सध्याला आपण चिमण्याला विकून एवढा सीझन गौरांगला हे करू शकतो, पेरणीपर्यंत गौरांग वापरायचा, परत पेरणी झाली परत बैलांचे भाव कमी होतात, मग त्यावेळेस आपण सारखा बैल घेऊ पण शकतो. म्हणजे बैल बदलायला आपल्याला काहीच अडचण नाही, पण फक्त ह्या बैलावरून मन उठत नाही. आणि हा पण आपल्याला प्रॉब्लेम देत नाही, सर्जाबरोबर व्यवस्थित काम करतो. फक्त ह्यांना प्रॉब्लेम काय माहिती, बैलांना एक हातीची सवय माझी, आणि मी जर इकडं तिकडं गेलो ना, मग हे दुसऱ्यांना लय फास्ट चालतात. चला, व्हिडिओ लय मोठा झाला, हाच व्हिडिओ 9 मिनटात झाला आहे. मला वाटतं हा व्हिडिओ मी सेपरेटच टाकतो, कारण की काय होतं, पहिलं एक 5-6 मिनटाचा व्हिडिओ नाही, दोन्ही व्हिडिओ एकत्रच टाकतो, होईल मोठा व्हिडिओ. तसे पण कमेंट येतात ना की मोठा व्हिडिओ बनव म्हणून. हा खरंच जेन्युइन प्रॉब्लेम होता, तर तुम्ही तुमच्यासोबत शेअर केला. बाकी काहीच नाही, आपण बैलांची काळजी घेतच राहतो आणि बैल पण खायला प्यायला लय नाटकी आहेत. तर चला, आता व्हिडिओ इथंच बंद करूया, लय मोठा व्हिडिओ झाला आता. पण काय होतं माहिती का, हे शेअर करणं तुमच्यासोबत गरजेचं होतं, कारण की जर चिमण्या एवढा मोठा व्हिडिओ नसता बनवला तर तुम्हाला वाटलं असतं दुसरंच काहीतरी घडलं चिमण्यासोबत आणि दाखवायसारखं नाही म्हणून हा दाखवत नाही, आणि दाखवलं असतं तर तुम्हाला वाटलं असतं यार इतके कुठं हाल करायचे असतात का बैलांचे, तुम्ही लईच हाल करता, अशा पण कमेंट आल्या असत्या. तर त्याच्यामुळे मी एवढा 10-12 मिनटाचा व्हिडिओ बनवला, एवढाच, म्हणजे फक्त चिमण्याचाच व्हिडिओ मी 10-12 मिनटाचा बनवला, कारण की सगळं डिटेलमध्ये सांगावं लागतं. कारण तुम्हाला अर्धवट माहिती सांगितली ना, मग तुम्हाला वाटतं की आपण मुख्य प्राणी आहेत, आपण अन्याय करतो त्यांच्यावर, तर तसं नाही. हां, आणि परत दुसरा एक प्रश्न येतो की शेतीत ट्रॅक्टर वापरा. मित्रांनो, शेतीत ट्रॅक्टर वापरूनच बैलांची संख्या कमी झाली आहे, मार्केटमध्ये बैलच नाही आहेत.
उगं थोड्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत. मग चित्रात बघायला आपल्याला बैल पण छान वाटतात आणि मशागत म्हटलं की वाटतं ट्रॅक्टरनी करावा, बैलांना ताण नको. तर हा ताण नाही आहे. कुठंतरी मी एक पॅरेग्राफ पण वाचला आहे की घोड्याच्या पाठीवर बसल्यावर सवारी केली ना तर घोड्याची पाठ मजबूत होते आणि बैलांना मशागतीचे कामं केले तर बैलांचा खांदा मजबूत होतो. मजबूत होतो म्हणजे घोड्याला वापर केल्यानंतर घोड्याचं आयुष्य वाढतं आणि बैलांचा वापर केल्यानंतर बैलांचं आयुष्य वाढतं. असं मी कुठंतरी संदर्भ वाचला आहे, पण तो माझ्या लक्षात येईना आता. तर तशी पण गोष्ट आहे, म्हणजे कोणत्या तरी विचारवंतांनी सांगितलेलं आहे. तर तशी पण गोष्ट आहे. आणि बैलांना काम करून काय प्रॉब्लेम होणार नाही. आणि जर बैलांकडून काम नाही करून घेतलं तर तुम्हाला सांगतो, आता गिरचे साहिवालचे बैल आहेत ना, तर त्यांच्याकडून शेतीतले जास्त कामं करून घेतले जात नाहीत. ते सरळ कत्तलखान्यात जातात. कारण की मनुष्य जात अशी ना आपली माणसांची जात की काम नसेल तर आपण कुठलीच वस्तू ठेवत नाहीत. मग तर ते असं असतं. मग आपण शेतकरी आहेत ना, त्यांच्याकडून काम पण करून घ्यायचं आणि त्यांना सांभाळायचं पण, अशी गोष्ट असते. चला आता बाय. व्हिडिओ लय मोठा झाला आहे. आता पुढं काय उरलं असेल तर मी पुढच्या व्हिडिओ सांगेल. चल चिमण्या बाय. आता मला चिमण्याला एवढा घास खाऊन झाल्यानंतर त्याला परत मक्काची कुट्टी टाकायची खायला. आणि आज काम केले ना, बघा कसं गुपचूप खात राहिलं आहे. नंतर काम नाही केल्यानंतर एवढं शांत तो खात नाही, सगळं गोल फिरत होतो गवत तोडवत. चला आता बाय.